हा आजार लाजेचा नाही, पण त्रास मात्र जीवघेणा आहे. कारण मूळव्याध म्हणजे अशी वेदना जी दिसत नाही पण मनापासून त्रास देते. तुम्हाला माहिती आहे का, भारतात दरवर्षी जवळपास 1 कोटी लोकांना मूळव्याधीचा त्रास होतो. पण लक्षात ठेवा, या आजाराचा अर्धा इलाज तुमच्या थाळीतच दडलेला आहे. भाग 1. मूळव्याध म्हणजे काय आणि का होते? मूळव्याध म्हणजे गुदमार्गाभोवतीच्या रक्तवाहिन्या सुजणे किंवा फुगणे. या सुजलेल्या शिरांमुळे मस्से तयार होतात. आतल्या भागात असतील तर आंतरिक मूळव्याध, बाहेर दिसत असतील तर बाह्य मूळव्याध. मुख्य कारणं: बद्धकोष्ठता, जास्त वेळ बसून राहणं, ऑफिस, ड्रायव्हिंग इत्यादी. तिखट, तेलकट आणि जड अन्नाचे सेवन, रात्री उशिरा जड जेवण करून लगेच झोपणं, पाण्याचं कमी सेवन. साधं सांगायचं तर पोट बिघडलं की मूळव्याध सुरू होते. भाग 2. मूळव्याधमध्ये काय खाऊ नये म्हणजे त्रास वाढवणारे अन्न. 1. तिखट आणि मसालेदार पदार्थ. लाल मिरची, गरम मसाले, मसालेदार भाजी हे सर्व शरीरातील उष्णता वाढवतात. परिणामी गुदमार्गाजवळील शिरा सुजतात आणि वेदना वाढतात. उपाय: काही दिवस तिखट पूर्णपणे बंद करा. 2. तळलेले पदार्थ किंवा फ्राईड फूड. वडापाव, समोसे, भजी, पकोडे हे सर्व तेलकट आणि जड असतात. त्यामुळे आतड्यांमध्ये सूज व कॉन्स्टिपेशन वाढते. उपाय: घरचं हलकं अन्न, उकडलेल्या भाज्या, खिचडी, डाळ भात. 3. वांगे. आयुर्वेदानुसार वांगे हे उष्ण तासीरचं आहे. मूळव्याधीमध्ये ते टाळावं, कारण ते मस्से वाढवू शकतं. 4. गॅस तयार करणाऱ्या भाज्या आणि डाळी. अरबी, भेंडी, जिमीकंद तसेच उडीदाची डाळ, राजमा या गोष्टी आतड्यांमध्ये वायू निर्माण करतात. त्यामुळे दाब वाढून मस्से सुजतात. 5. बेकरी आणि मैद्याचे पदार्थ. ब्रेड, बिस्किट, केक, नमकीन यात फायबर नसतं. त्यामुळे बद्धकोष्ठता वाढते आणि मूळव्याधीचा त्रास तीव्र होतो. 6. नॉनव्हेज आणि मद्यपान. अल्कोहोल, मासे, चिकन, रेड मीट हे पचायला जड आणि उष्ण असतात. अल्कोहोल, कॉफी आणि जास्त चहा शरीरातील पाणी कमी करतात. परिणामी मल कठीण होतो आणि वेदना वाढतात. भाग 4. मूळव्याधमध्ये काय खावे म्हणजे उपयुक्त आहार. 1. छास म्हणजे ताक. आयुर्वेदात मूळव्याधीसाठी छास सर्वोत्तम आहे. हे पचन सुधारतं, थंडावा देते आणि शरीरातील विषद्रव्य कमी करतं. लंच नंतर 1 ग्लास छास घ्या. त्यात थोडंसं काळं मीठ आणि भाजलेलं जिरं टाका. 2. अंजीर, खजूर आणि मुनक्का मिश्रण. रात्री 4 अंजीर, 2 खजूर, 4 मुनक्का अर्धा ग्लास पाण्यात भिजवा. सकाळी त्याचं पाणी प्या आणि फळं खा. हे नैसर्गिक लॅक्झेटिव्ह आहे आणि मल मऊ ठेवतं. 3. सफरचंद. सफरचंदामध्ये पेक्टिन नावाचं फायबर असतं, जे मल मऊ ठेवतं. दररोज सकाळी 1 सफरचंद खाल्ल्याने मूळव्याधीचा त्रास कमी होतो. 4. पत्तागोबी आणि तुरई. या भाज्या थंड तासीरच्या, फायबरयुक्त आणि पचनास उपयुक्त आहेत. तुरईला घीचा हलका तडका दिला की तिचा गुण वाढतो. 5. नाशपाती म्हणजे पियर. नाशपातीमध्ये सॉल्युबल फायबर असतं, जे स्टूल सॉफ्ट ठेवतं आणि सूज कमी करतं. 6. मूग डाळ आणि मसूर डाळ. या दोन्ही डाळी हलक्या, पौष्टिक आणि पचायला सोप्या आहेत. मूळव्याधीमध्ये यांचा समावेश जरूर करा. भाग 4. आयुर्वेदिक घरगुती उपाय, होम रेमेडीज. नारळाच्या जटा भस्म म्हणजे कोकोनट फायबर ॲश. 1. नारळाच्या जटा जाळून भस्म तयार करावे. 2. ते गाळून ठेवावे. 3. पाव चमचा भस्म छास, दही किंवा पाण्यासोबत दिवसातून 2 वेळा घ्यावे. 1 आठवड्यात फरक जाणवेल, सूज आणि जळजळ कमी होईल. भाग 5. जीवनशैलीत बदल आवश्यक. दिवसाना किमान 3 लिटर पाणी प्या. रात्रीचं जेवण 7 वाजेपर्यंत करा. प्रत्येक तासानंतर 5 मिनिटं चालून घ्या. टॉयलेट करताना फोन वापरू नका. सकाळी कोमट पाण्यात लिंबू घालून प्या. योगासने. मूळव्याधीसाठी उपयुक्त योगासने. 1. पवनमुक्तासन. 2. मालासन. 3. अर्धमत्स्येंद्रासन. 4. सर्वांगासन. डॉक्टरांच्या सल्ल्याने. मित्रांनो, मूळव्याध हा आजार नाही, ती चुकीच्या जीवनशैलीची जाणीव आहे. योग्य आहार, थोडी काळजी आणि नियमित सवयी ठेवल्या तर हा त्रास कायमचा दूर होऊ शकतो. जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रपरिवारात शेअर करा
आणि आरोग्यविषयक अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.